हे बघा, मी एक कुंडीत आल्याचा तुकडा लावला होता आणि त्याचं झाड आलं होतं. मी याच्या आधी पण एक व्हिडिओ टाकलेला आहे, अद्रकला फूल आलेलं. खूप सुंदर फूल येतं आणि अगदी छोटी-छोटी फुलं असतात. आता जवळ-जवळ 1 वर्ष झालेलं आहे, मी हे झाड अद्रक लावलं होतं आणि त्याला खूप चांगलं ते बहरलं होतं. आता जे अद्रकचं मी झाड लावलं होतं, ती आता सगळी झाडं म्हणजे त्याच्या ज्या फांद्या आहेत आणि पानं आहेत, ती सगळी सुकायला लागलेली आहेत. आता त्याच्यातलं अद्रक हे तयार झालेलं आहे. जेव्हा याची पानं सुकायला लागतात, तेव्हा समजायचं की आता अद्रक काही यापुढे वाढणार नाही आणि पानं सुकतायत म्हणजे अद्रक पूर्ण तयार झालेलं आहे. आता माझी कुंडीसुद्धा लहान आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अद्रक वाढायला जास्त जागासुद्धा नाहीये. शक्यतो अद्रक जर लावलं तुम्ही तर पसरट भांड्यात लावा. आता बघा कुंडीतली माती मी काढलेली आहे. ती जरा ओली आहे म्हणून मी हातामध्ये प्लास्टिकची पिशवी बांधलेली आहे आणि सर्व अद्रक मी बाहेर त्यातलं काढत आहे. खूप माती चिटकलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती त्याला मुळं सुद्धा आहेत. आता हे बघा मी सगळं अद्रक तुम्हाला काढून दाखवते. जेव्हा याची पानं ओली असतात, तेव्हा तुम्ही ती चहामध्ये सुद्धा टाकू शकता कापून. छान स्वाद येतो आणि आता हे घरचं अद्रक आहे जवळ-जवळ वर्ष झालं होतं मी लावलं होतं. मला टाईमच नव्हता काढायला. पण आता संपूर्ण सुकत चाललं आहे म्हणून मी ते सुकून जाऊ नये म्हणून मी झाडाला पाणी घालत होती. याला मी काहीच खत वगैरे टाकलेलं नाहीये. जे माझ्याकडे थोडंसं सीवीड होतं, तेच मी काहीतरी 3-4 महिन्यातून एकदा असं एखादा जग घातलं असेल. नाहीतर मी फक्त पाणीच घातलेलं आहे या झाडाला आणि अ, सावलीतच ठेवलं होतं. जास्त ऊन सुद्धा नव्हतं मिळत होतं. गॅलरीत मी मागच्या बाजूला ठेवलं होतं. तरीसुद्धा बघा चांगला अद्रक आलेला आहे आणि खूप स्मेल अद्रकचा सुटला आहे. हे बघा संपूर्ण अद्रक मी काढून झालेलं आहे आणि पूर्ण माती पण मी काढलेली आहे. तरीसुद्धा बरीच माती आहे. माती ओली असल्यामुळे ती चिटकलेली आहे त्याला. आता हे अद्रक मी स्वच्छ धुवून तुम्हाला दाखवते. बघा तरीसुद्धा भरपूर अद्रक निघालेलं आहे. आता हे अद्रक मी धुवून हे बघा मी अद्रक पूर्ण स्वच्छ धुवून काढलं आहे आणि नळाखाली चांगलं आणि खूप माती होती. जरा ब्रशनी, शिरीनी वगैरेनी सगळं माती काढून स्वच्छ धुतलेली आहे. अद्रक सगळे छोटे-छोटे आहेत. एकदम कवळे आहेत आणि खूप जवळ-जवळ 200 ग्रॅम अद्रक आहे आणि एकदम सुगंधित आहे. चवीला पण फार टेस्टी आहे. इतका वेळ लागतो अद्रक उगायला म्हणूनच अद्रक बहुतेक हे महाग असावे. पण घरच्या अद्रकचा स्वादच वेगळा आहे.